आता आपण मटर पनीर कसं बनवायचं ते बघूया। एकदम सोप्या पद्धतीने सांगते। याच प्रकारे मटरची नुसती भाजी केली तरी चालणार आहे, मटकीची भाजी पण याच प्रकारे करू शकता। आणि चवळी जर भिजवून ठेवली किंवा चवळी कुकरला लावली, नुसती 1-15 मिनिटं कुकरला लावावी लागते चवळी, त्याची भाजी याच प्रकारे करता येईल। त्याच्यासाठी आपण एक घेतलाय कांदा, लसूण, आलं, टोमॅटो, या मस्ट गोष्टी आहेत, म्हणजे ह्या एवढ्या लागतील। त्याच्यानंतर कोथिंबीर, कढीपत्ता, काजू, थोडीशी साय, या ऑप्शनल गोष्टी आहेत, असतील तरी चालेल, नसेल यातलं काही तरी चालेल। त्याच्यानंतर हळद, लाल तिखट, आपला मसाला, या गोष्टी पण लागतील। मीठ, साखर, तेल हे लागेल। आणि वस्तू काय काय लागतील तर मिक्सरचं भांडं लागेल, मिक्सर हे सगळं वाटण करायला, आणि कढई आणि चमचा। आता मी टोमॅटो आणि कांद्याचे असे थोडेसे मोठे असे तुकडे करून घेतलेले आहेत की जे मिक्सरला बारीक होतील। हे सगळे मी मिक्सरच्या भांड्यात टाकते। त्याच्यामध्येच मी हे 5-6 पाकळ्या लसूण घातलाय, तुम्हाला थोडं कमी लागेल। आणि त्याच्यामध्येच आलं जे आहे त्याचं कव्हर काढून टाकले आल्याचं, आणि हे आलं थोडंसं बारीक करायचं, कारण आलं मिक्सरला पटकन बारीक होत नाही आणि मग ते आल्याचे तुकडे तोंडात येतात, त्यामुळे आलं थोडंसं बारीक कट करायचं। आलं टाकलेलं आहे त्याच्यामध्ये। हे थोडंसं रिच बनवण्यासाठी, म्हणजे थोडंसं थिकनेस येण्यासाठी घातलेलं आहे काजू। त्याच्यानंतर त्याच्यातच कांदा घातलाय। सगळ्यात सोप्या पद्धतीने आपण जे इझी वे आहे तरी करतोय। त्याच्यातच टोमॅटो टाकला आहे। कोथिंबीर वरून नसेल घालायची, ती सुद्धा मिक्सरच्या भांड्यात घातलीत तरी चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही। आणि हे सगळं मिक्सरला एकदम बारीक करून घ्यायचंय। हे मिक्सरला असं बारीक करून घेतलेलं आहे। ओके। आणि वाटाणा जो आहे तो मी सोलून घेतलेला आहे। समजा जर तुमच्याकडे फ्रोझन मटर असेल तर ते काय करायचं, फक्त काढून ठेवायचं थोडा वेळ आधी आणि नॉर्मल पाण्यामध्ये ते घालून ठेवायचं, बस, बाकी काही नाही। फ्रोझन सुद्धा मटर वापरू शकता, याच्यासाठी काही प्रॉब्लेम नाही। आता मी गॅस चालू करते आणि त्याच्यामध्ये तेल टाकते आहे। गॅस चालू केलाय, त्याच्यामध्ये व्यवस्थित तेल घातलेलं आहे। ओके। हे एवढं तेल आहे साधारण। त्याला जिरं मोहरी नाही घातले तरी चालतात, काही घातलं नाही तरी चालतं। आपला जो मसाला असतो त्याच्यावर तेवढं इनफ आहे। आता मी मटर पनीर बनवते, त्यामुळे मी मटर थोडंसं आधी भाजून घेणार आहे। ह्याच्यामध्ये मटर टाकले, पनीर थोडंसं भाजून घेणार आहे। पनीर घातलेलं आहे मी। या भाजीला तूपही घातलं फोडणीला तरी चालेल, तेलच घालायला पाहिजे असं काही नाही। नसेल तेल तर तुपावरही भाजी होऊ शकते, उलट त्याचा अजून चांगला फ्लेवर येईल। चवळीची भाजी किंवा मटकी करताना त्याच्यामध्ये काजू घालायचं नाही आणि त्याच्यामध्ये ते दुधाची साय पण घालायची नाही। त्याच्यामध्ये नुसता कांदा, टोमॅटो, आलं, लसूण एवढंच फक्त मिक्सरला बारीक करायचं आहे, पहिल्यांदा जे बारीक केलं त्याच्यात। आणि त्याच्यामध्येच कोथिंबीर घालून दिली तरी छान लागते ती, त्याने एकदम छान कोथिंबीरीचा फ्लेवर येतो। आता हे पनीर असं चारी बाजूने मी थोडं थोडं भाजून घेतलेलं आहे। एकदम जास्त भाजलं तर ते रबरी होऊन जाईल, त्यामुळे थोडं थोडं भाजलेलं आहे, सॉफ्ट राहील आणि कच्चं पण नाही राहणार, अशा ह्याने थोडंसं भाजलेलं आहे सगळ्या बाजूने। हां, ते पनीर आता मी काढून घेते एका डिशमध्ये। ज्याच्यामध्ये बाकीचं साहित्य होतं त्याच डिशमध्ये काढून ठेवलं तरी चालेल, ठीक आहे।
आता तेलाचा अंदाज घ्यायचा. तेल जर कमी झालं असेल तर त्याच्यामध्ये तेल वाढवायचं. माझं तेल व्यवस्थित आहे त्यामुळे मी तेल काही जास्त घालत नाही. आता ह्याच्यामध्ये हे मी जे मिक्सरला बारीक केलं होतं तो मसाला घालून देते आहे. आता हा मसाला समजा तुम्हाला खूप जास्त वाटला, माझी भाजी जास्त आहे म्हणून मी जास्त केलाय, तर तो भाजल्यानंतर तो फ्रीजमध्ये ठेवून दिला तरी चालेल आणि तो दुसऱ्या दिवशीच्या भाजीला वापरला तरी चालणार आहे. पण कच्चा ठेवू नका, शक्यतो भाजून ठेवा. च्या भांड्यामध्ये थोडंफार उरलं असेल त्याच्यासाठी मग त्याच्यात पाणी घालून ठेवायचं. ते नंतर तुम्ही आपल्याला ग्रेव्हीच करायची आहे त्यामुळे त्याची कन्सिस्टन्सी म्हणजे त्याचं पाणी त्याच्यात वाढवण्यासाठी आपल्याला लागणारच आहे. त्यामुळे मी मिक्सरच्या भांड्यात हे पाणी घालून ठेवलेलं आहे. मी ते नंतर यूज करणार आहे. आता इथे मी हा मसाला सगळा तो तेलामध्ये घातलाय. हा व्यवस्थित तेलामध्ये परतायचा. हा कुठे कच्चा राहिला नाही पाहिजे. तर कच्चा नाही राहणार हे कसं कळणार, तर त्याला तेल सुटतं, पुन्हा त्याचा कलरही चेंज होतो आणि त्याला तेल सुटतं. ह्याला थोडा वेळ लागेल, एक 5-10 मिनिटं लागतील. हवं तर ह्याला झाकणही ठेवून देऊ शकता तुम्ही थोडा वेळ, पण लक्ष ठेवाल नाहीतर ते जळू शकतं. केक असं नव्हतं ना, केकचं दिलं होतं का खायला? नाही नाही, केक वगैरे कसं देणार, खराब झाला. ते दाबलं किती जाते अगं. ते चकल्या तर सगळ्या फुटली, इकडं तिकडं झाल्या माहिती का तुला. ते सगळं झाकण. हो, चकल्या तुकडे तुकडे खावा खात. ते म्हणतात चकली जरा ना कडू लागते. कडू? आणि कसं आहे, नवीन पीठ येते. नाही खातायत ते, कारण तेवढंच तिखट आहे त्यामुळे तेच खातायचं. नाही नाही, कडू व्हायचं काही चकली शंकरपाळे खाल्ले त्यांनी. शारू, आपको भी पढ़ाई करनी है. शारूला पण आली पाहिजे केक. केक आता हे व्यवस्थित भाजलं गेले. ह्याला दिसतंय का, हे तेलाचे असे बबल्स आलेत आणि ह्याचा कलरही चेंज झालेला आहे बऱ्यापैकी. आता ह्या स्टेजला हे सगळं खाली जे आहे ते सगळं व्यवस्थित काढून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये जे सुके मसाले आहेत ते ऍड करूया आपण. मी हळद टाकते,
हळद, लाल तिखट आणि आपला जो घरचा मसाला आहे तो. आणि मीठ पण मी इथंच ऍड करते आहे. आता तुम्हाला लक्षात येत नसेल मीठ किती घालायचं तर ते नंतरही घातलं तरी चालेल. थोडीशी साखर घालते, अगदी किंचित, अर्धा चमचा पण नाही. आणि आता थोडंसं किंचित अगदी 1-2 चमचे पाणी घालायचं ह्याच्यात. आणि हे पुन्हा सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि मी माझ्याकडची जी साय आहे ती त्याच्यामध्ये घालते आहे. आता मी साय आणि काजू घातल्यामुळं ती थोडीशी ग्रेव्हीचा कलर वेगळा येणार आहे. एकदम अगदी रेडिश नाही व्हायची ही बहुतेक. ठीक आहे. अजून लागत असेल तर थोडंसं पाणी घालते, एक अगदी एवढंसं. आणि सगळे मसाले होऊ द्यायचे. असंच 2-3 मिनिटं असंच ठेवायचं. मधून चमच्याने त्याला तुम्ही असं स्टर करू शकता, म्हणजे खाली कुठे लागायला नको. तसंही पाणी ऍड केलेलं आहे त्यामुळं लागणार नाही ते, पण तरी. आता मी त्याच्यामध्ये वाटाणे जे वॉश करून ठेवलेले वाटाणे आहेत ते ऍड केलेले त्याच्यामध्ये. ते मिक्स करून घेतलंय, त्याला सगळा मसाला लावून घेते. आणि त्याच्यामध्ये जेवढं लागेल तेवढं, म्हणजे आपल्याला जेवढं हवंय तेवढं पाणी ऍड करायचं. जशी कन्सिस्टन्सी पाहिजे त्याच्यानुसार. म्हणजे जास्त पाणी घालू नका, कारण एकट्यापुरतं करायचं. मी ह्या स्टेजमध्ये पनीर घातलेलं नाही अजून. ठीक आहे. पनीर आत्ताच घातलं तर पनीर थोडंसं रबर सारखं होऊन जाईल. आता ह्याला वाटाणे शिजायला ठेवायचे, त्यामुळं त्याच्यामध्ये लागेल तेवढं पाणी घालून मी त्याला एक झाकण ठेवून त्या झाकणावर पाणी घालणार आहे. हे झाकण ठेवलंय आणि या झाकणावरती मी पाणी घातलेलं आहे. आणि हे वाटाणा शिजेपर्यंत असंच ठेवायचं आहे. वाटाणा शिजायला साधारण 7-8 मिनिटं, 7 मिनिटं तरी लागतील. मी किती मिनिटं लागतात ते चेक करून सांगते तुम्हाला. हां, आता 10 मिनिटं झालेली आहेत. माझा वाटाणा ऑलमोस्ट शिजत आलाय. वाटाणा जेव्हा शिजतो ना त्यावेळेस त्याला असं हे असं प्लेन नाही दिसत त्याचं सरफेस. त्याला असं थोडं म्हणजे असं त्यातलं पाणी निघून गेल्यामुळे ते असं दाबल्यासारखं होतं. आता या स्टेजला मी ह्याच्यामध्ये पनीर घालते. हे जोपर्यंत होते तोपर्यंत बाकीची आवरावरी करून घ्यायचं. सगळं सामान काय असेल ते उचलून टाका. हे असं हे पुन्हा घातलेलं आहे आणि पुन्हा मी झाकण ठेवते. कारण वाटाणा अजून पूर्ण शिजलेला नाहीये. 10 मिनिटं झालेली आहे. आमचा वाटाणा शिजलेला नाहीये. तो फ्रोझन असेल तर तो पटकन शिजतो त्या मानाने. आणि बाकी तिथे फ्रेश वाटाणा मिळाला तरी तिथे शिजत असेल. तिथे प्रत्येक वाटाणा वेगळ्या म्हणजे त्या शिजायला जो टाइम लागतो तो प्रत्येक वाटाण्याचा वेगळा असतो. कसा शिजला हे बघण्यासाठी चमच्याने वाटाणा काढायचा आणि दुसरी ही वरची डिश जर तुम्हाला गार वाटत असेल तर त्याच्यावर, नाही तर दुसऱ्या एखाद्या डिश मध्ये ठेवून तो दाबून बघायचा. दाबला गेला तर शिजला. सेम अशाच प्रकारे मटकी सुद्धा चेक करता येते की मटकी शिजली आहे की नाही. मटकी किंवा मूग कुठली जी भाजी असेल ते त्याचं याच प्रकारे करायचं. चवळीचं मी सेपरेटली सांगेल. चवळी थोडं वेगळ्या प्रकारे बनवावं लागते, त्यामुळे मी त्याचा वेगळा व्हिडिओ देते तुम्हाला करून. तर 3 मिनिटं अजून झालेली आहेत साधारण. हे पाहिलं तर अशी भाजी तयार झाली. तिला व्यवस्थित तरी आलेली आहे
त्याच्यामध्ये वाटाणा माझा शिजलेला आहे. पनीर पण झाकून ठेवल्यामुळे त्याच्यामध्ये पण मसाला गेलेला आहे. आता ह्याच्यानंतर झाकण ठेवल्यानंतर जेव्हा आपण उघडतो त्याच्यानंतर पण एक 3 ते 4 मिनिटं ती अशी उघडी ठेवली भाजी तर त्याला अजून चांगली तरी येते. झाकण जेव्हा ठेवतो तेव्हा भाजीची तरी राहत नाही. त्यामुळे झाकण उघडून परत एक 2-3 मिनिटं ठेवायचं. हे बघा, हे वाटाणा दिसतोय का, हा असा म्हणजे हा गोल वाटाणा नाही राहत, ते दाबला गेल्यासारखं झालं. स्टेजला भाजीमध्ये मीठ व्यवस्थित आहे का, ते तिखट आहे का व्यवस्थित, हे सगळं चेक करून घ्यायचं आणि गरज असेल तर अजून तिखट मीठ घालू शकता. खाऊन घेऊ जावं. आता हे ह्याला व्यवस्थित तरी आलेली आहे. भाजी रेडी आहे. ह्याला वरून मी कोथिंबीर घातलेली आहे. आधी जरी मिक्सरला कोथिंबीर घातली असेल तरी नंतर घातली तरी चालते. भाजी तयार आहे.